मी ॲडव्होकेट सौ वैशाली कोराटे बोलते आहे। आज मी आपल्याला कोर्टात केस किती वर्ष चालू शकते याबद्दल कायदेशीर माहिती देणार आहे। आपण पूर्ण व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका। कोर्टात केस टाकली की ती 5 वर्ष, 10 वर्ष, तसंच 20 वर्ष देखील चालू शकते। पण काही लोक तर म्हणतात की कोर्टाची पायरी चढली की आयुष्यभर तारखाच। पण खरंच हे खरं आहे का? कायद्यात केस चालण्याची मर्यादा आहे का की नाही, हे आपण आज बघणार आहोत। म्हणून मी आज तुम्हाला याबद्दल थोडक्यात कायदेशीर सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। संपूर्ण व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा। कोर्टात केस किती वर्ष चालू शकते ते पाहू। भारतामध्ये कोणत्याही केससाठी ठराविक वर्षाची मर्यादा ही नाही आहे। म्हणजेच काही केसेस 1 ते 2 वर्षामध्ये संपतात, तर काही केसेस 10 ते 20 वर्ष चालू शकतात। कारण प्रत्येक केस ही वेगवेगळी असते, त्यामुळे पुरावे, साक्षीदार, अपील आणि कोर्टाची प्रक्रिया या सर्व गोष्टींवर हे अवलंबून असते केस उशिरापर्यंत म्हणजेच खूप वर्ष का चालतात आपण ते बघूयात। पुरावे आणि साक्षीदारांची प्रक्रिया, तसेच दोन्ही पक्षांकडून वारंवार तारखा घेणे, तसंच कोर्टावर जास्त प्रकरणांचा भार असणे आणि अपील प्रक्रियेत असणे, या सर्व गोष्टींमुळे कागदपत्रे अपूर्ण असणे, ह्या गोष्टी सगळ्या यांच्यामुळे केस ही पूर्णपणे संपत नाही, लवकर संपत नाही आणि प्रक्रिया ही लांबत जात असते। भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्याचा अधिकार आहे। भारतीय संविधान कलम 21 आर्टिकल 21 यामध्ये जलद न्याय मिळण्याचा अधिकार हा दिलेला आहे। प्रत्येक नागरिकाला हा अधिकार मिळालेला आहे। जर केस खूप वर्ष चालत असेल तर हा अधिकार वापरून कोर्टाकडे तुम्ही अर्ज करू शकता। तुम्हाला अर्ज हा करता येत असतो। फौजदारी प्रकरणांमध्ये काही प्रक्रिया ही CRPC मध्ये दिलेल्या आहेत। सेक्शन 309 CRPC कोर्टाने केस चालू असताना अनावश्यक तहकूब करू नये, म्हणजेच एक्स्ट्रा नको ते सांगू नये असे सांगितलेले आहे। कोर्टाने शक्य तितक्या लवकर सुनावणी पूर्ण करण्याचा हा प्रयत्न करावा। जमीन मालमत्ता करार किंवा पैसे रुपये या संबंधीच्या केसेसना सिव्हिल केसेस म्हणतात। या प्रकरणांमध्ये प्रक्रिया कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर म्हणजेच CPC नुसार चालते। सिव्हिल केसेस काही वेळा 5 ते 15 वर्षही चालू राहू शकतात। विशेषतः जमीन आणि मालमत्तांच्या वादांमध्ये ही 5 ते 15 वर्षापर्यंत ह्या केसेस चालू शकतात। केस लवकर संपवण्यासाठी आपण काय करावे लागते आपण ते बघूयात। सर्व कागदपत्रे पूर्ण द्या, म्हणजे सगळे डॉक्युमेंट जर व्यवस्थित दिले तर तुम्हाला हे लवकर केस संपवण्यासाठी हा एक उपयोग होऊ शकतो। साक्षीदार वेळेवर आणा, जे विटनेस असतात ते वेळेवर आणा। ज्या वेळेला कोर्ट सांगतं की या साक्षीदारांना आता घेऊन या ह्या तारखेला, त्यावेळेला तुम्ही त्यांना घेऊन गेलं पाहिजे। अनावश्यक तारखा घेऊ नका, म्हणजे तारखा वाढवू नका। काही वेळेला प्रतिवादी वादी दोघंही तारखा हे वाढवत असतात काही कारणास्तव, त्यामुळे देखील तुमची केस ही लांबू शकते। वकिलांचा सल्ला नक्की घ्या। शक्य असल्यास तडजोड म्हणजेच सेटलमेंट देखील करा, यामुळे केस तुमची लवकर संपण्याची शक्यता असते। या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला लवकर केस संपवण्यासाठी फायदा होऊ शकतो। अपील केल्यामुळे केस का लांबते आपण ते बघूयात। कोर्टाचा निर्णय आल्यानंतर हरलेल्या पक्ष म्हणजेच अपील हा करू शकतो। उदाहरणार्थ जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, प्रत्येक टप्प्यावर अपील झाल्यास केस अनेक वर्ष चालू राहू शकते। म्हणजेच केसचा निकाल जर लागला आणि त्यात जर जो केस करतो प्रतिवादी किंवा वादी, जर त्यामध्ये जर कोणी केस हरलं आणि त्यांनी जर परत वरच्या कोर्टामध्ये केसची अपील केली आणि त्यानंतर त्यांना ह्या बाकीच्या जिल्हा न्यायालय असू देत, उच्च न्यायालय असू देत, सर्वोच्च न्यायालय असू दे, या ठिकाणी ती प्रोसिजर प्रत्येक टप्प्यावर त्यांना करण्यासाठी वेळ लागू शकतो, हे देखील कारण असू शकतं। आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स तुम्ही एक लक्षात ठेवा। भारतामध्ये केस चालवण्यासाठी ठराविक वर्षाची ही मर्यादा नाही, हे लक्षात ठेवा। म्हणजे एखाद्या केसला जर 2 वर्ष लागली, 3 वर्ष लागली, तर दुसऱ्या केसला देखील तेवढीच वर्ष लागतील असं नाहीये।
काही केसेस लवकर संपतात, तशी कारणंही असतात, ते मॅटर वेगळं असतं. काही केसेस वर्षानुवर्ष चालतात. पण प्रत्येक नागरिकाला जलद न्याय मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणजे तुम्ही अपील करू शकता, त्याप्रमाणे अर्ज देखील करू शकता. प्रत्येक नागरिकाला तो अधिकार दिलेला आहे संविधानाने. या पद्धतीने तुम्ही तुमची केस किती वर्ष चालू शकते हे तुम्ही सगळं ऐकून, व्हिडिओ ऐकून तुमचा अंदाज घेऊ शकतात. तरी देखील काही वाटल्यास तुम्ही पुढे कायदेशीर प्रोसेसही करू शकतात. ही थोडक्यात कायदेशीर माहिती मी तुम्हाला कोर्टात किती वर्ष केस चालू शकते याबद्दल दिलेली आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कोर्टात केस किती वर्ष चालते हे प्रत्येक केसवर अवलंबून असतं. एखाद वेळेस सेटलमेंट जर झाली दोन्ही पक्षकारांची तर केस लवकरही संपू शकते. हे काही वेळेला त्या दोघांच्या हातात देखील गोष्टी असतात. तडजोड जर केली तर तुमची केस ही लवकर संपू शकते. आणि जर बऱ्याच वेळा विटनेस आले नाहीत, तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित नसले किंवा दोघांमध्ये अतिवाद असेल तर काही कारणं असतात, हजरही राहत नाहीत, एक पक्षकार असला दुसरा नसला तर त्यावेळेला कोर्ट ही पुढची तारीख देतं. आर्ग्युमेंटच्या वेळेला काही प्रॉब्लेम येत असतात. अशा कारणांमुळे तुमची केस ही लांबू शकते आणि त्यामुळे देखील तुम्हाला केस लांबवण्यासाठी हा वेळ लागू शकतो. असं नाही आहे की कोर्टात वकील लोकच, बऱ्याच वेळा काय होतं, वकील लोक तारखा घेतात आणि केस पुढे जाते, खूप वर्ष लागतात असं देखील बरीच लोक म्हणत असतात. पण मुळात असं नाही. सगळंच वकील लोक असं काही करत नाही. काही ह्या बऱ्याच गोष्टी कायदेशीर प्रक्रिया असतात. या कारणांमुळे देखील तुमच्या केसला वेळ लागू शकतो, हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक वकील हा आपली केस पूर्ण करण्यासाठी, संपवण्यासाठी, चांगला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून मी तुम्हाला ही कायदेशीर माहिती सांगितलेली आहे की आपली केस किती वर्ष चालते, संपते किती वर्ष लागतात, त्या कारणं काय ते सगळं मी या व्हिडिओत दिलेलं आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर देखील करा आणि महत्त्वाचं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशीच कायदेशीर माहिती मी पुढच्या कायदेशीर व्हिडिओमध्ये देत जाईल, ते देखील बघत राहा. धन्यवाद.